सोल्युशन चॅप्टरमध्ये यापूर्वीच आपण हेनरी लॉ पाहिलेला आहे. आज आपण रॉल्स लॉ बघायचा आहे. तर रॉल्स लॉचा स्टडी करण्यासाठी आपल्याला वेपर प्रेशर आधी म्हणजे काय हे आधी कळलं पाहिजे. तर वेपर प्रेशर म्हणजे काय, तर लक्ष द्यायचं इकडे. तर या पद्धतीने सपोज दिस इज अ कंटेनर. या कंटेनरमध्ये वोलाटाईल लिक्विड घेतलेला आहे. या कंटेनरमध्ये आपण एक वोलाटाईल लिक्विड घेतलेला आहे. आपण याला हीट केल्यानंतर सम वेपर्स स्टार्ट टू इव्हॅपोरेट. ह्या वेपर्स सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर हे आपण काय केलंय, क्लोज कंटेनर घेतलंय. थोड्या वेळानंतर हे वेपरायझेशन सुरू झालेलं आहे. थोड्या वेळानंतर या वेपर्स इथे कंडेन्स होतात आणि रिव्हर्स त्या लिक्विड रूपामध्ये परत त्या लिक्विडमध्ये पडतात. त्या थोड्या वेळाने म्हणजेच काय, तर दी रेट ऑफ इव्हॅपोरेशन, थोड्या वेळाने काय होतं, दी रेट ऑफ इव्हॅपोरेशन इज इक्वल टू दी रेट ऑफ वेपरायझेशन इज इक्वल टू दी रेट ऑफ कंडेन्सेशन. So rate of evaporation or rate of vaporization is in equilibrium with rate of condensation. सर या दोन प्रोसेस आपल्याला काय होतं, इक्विलिब्रियम फॉर्म होतं. आणि त्यावेळेला त्या ज्या वेपर्स आहेत, सो दीज वेपर्स ऑफ दिस लिक्विड exert pressure on this surface of liquid. That is called vapor pressure of liquid. So the vapors, so written here, the pressure exerted by this vapor on the surface of liquid is called as the vapor pressure of liquid. मग आता हे वेपर प्रेशर, तर वेपर प्रेशर is related to mole fraction, that is represented by x. It is related to mole fraction. It is shown by the Raoult's law. मग आपल्याला हा Raoult's law स्टडी करायचा आहे. तर Raoult's law काय म्हणतो, the partial vapor pressure of any volatile component of solution is equal to the partial vapor pressure of pure component multiplied by mole fraction. Now म्हणजे काय, आता हे लक्ष द्यायचं इकडे. सपोज दिस इज अ कंटेनर. सपोज हा आपला एक कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये आपलं एक कंपोनेंट घेतलेला आहे, रिप्रेझेंटेड ॲज A1. सर A1 हे कंपोनेंट घेतलेलं आहे. त्याच्या ह्या वेपर्स इट इज ह्या प्युअर वेपर आहे. प्युअर कंपोनेंट घेतलेलं आहे, त्याचं प्युअर कंपोनेंटच्या ह्या प्युअर वेपर्स. सो अकॉर्डिंग टू Raoult's law, द पार्शियल वेपर प्रेशर, पार्शियल म्हणजे काय, एकटेकटं. सपोज द P ऑफ टोटल प्रेशर जर PT ठरवलं तर P1 प्लस P2 प्लस P3 and so on, that is the total pressure. And individual, this is shown by the Dalton's law. individual जे प्रेशर आहे त्या प्रेशरला म्हणायचं पार्शियल प्रेशर. सो पार्शियल प्रेशर ऑफ एनी वोलेटाईल कंपोनेंट. वोलेटाईल म्हणजे काय, लगेच उडून जाणारे म्हणजे फॉर एक्झाम्पल पेट्रोल आपण भरते वेळी सुद्धा त्याचं बॉइलिंग पॉईंट कमी असल्यामुळे ते काय होतं, उडून जात असतं. So the partial vapor pressure of any volatile component is related to or is equal to the vapor pressure of pure component multiplied by mole fraction. Suppose so partial vapor pressure of this component, A component, vapor pressure it is represented by P1. Partial pressure is represented by P1. P1 is equal to the vapor pressure of pure component multiplied by mole fraction. It is represented by x1. हे आपलं सूत्र झालं. तसंच आपण समजा दुसरा कंपोनेंट याच्यामध्ये घेतलेलं आहे, दॅट इज कॉल्ड A2. हे कंपोनेंट घेतलेलं आहे. हे लिक्विड आहे आणि हे लिक्विडचा हा अपर सरफेस आहे. त्याच्यावरून काय होत आहे, हे वेपर्स बाहेर पडत आहेत. त्याच्यातलं काय होतात, ह्या वेपर्स बाहेर पडतात. A2 च्या वेपर्स, प्युअर वेपर रिप्रेझेंटेड बाय P02.
रिप्रेझेंटेड बाय P02. अकॉर्डिंग टू राउल्स लॉ मग इक्वेशन आपलं याच्यासाठी काय झालं P2 इज इक्वल टू P02 x2 हे आपलं सूत्र झालं. आता हे दोन्ही काय केलेत आपण दोन्ही मिक्स केले तर दोन्ही मिक्स केल्यानंतर हे पण आणि हे पण दोन्ही एकत्र मिक्स केल्यानंतर आपल्याला काय सापडतंय ते बघूया. सो एकत्र मिक्स केलं त्याच्यामध्ये आपण सोल्युशन तयार केलं. आता या सोल्युशन मध्ये सरफेसच्या बाजूला काय असणार आहे दोन्ही कंपोनंट असणार आहेत. हे मिक्सचर घेतलं आपण A1 plus A2 हे मिक्सचर घेतलं. आता ह्या सरफेसवर काय असणार आहे दोन्ही टाइपचे A1 चे पण मॉलिक्यूल असणार आहेत आणि A2 चे पण मॉलिक्यूल असणार आहेत. पण त्यांचे वेपर सुद्धा कशा असणार आहेत मिक्स असणार आहेत. सपोज या आपल्या A1 च्या वेपर्स झाल्या. आता आपण A2 च्या वेपर्स दाखवतो. A2 च्या वेपर्स म्हणजे काय झाले मिक्सिंग ऑफ वेपर्स झाले. आणि ॲज कंपेअर टू दिस टू यांच्यापेक्षा आता आपल्याला कमी वेपर्स दिसणार आहेत कारण त्या दोन्ही काय झाले आता हे अप्पर पोर्शन सुपरनेट पोर्शन त्याच्यामध्ये काय झाले दोन्ही कंपोनंट आले. त्याच्यामुळे याच्यापेक्षा इथे ह्या ज्या A सोल्युशनच्या वेपर्स ह्या सोल्युशनमध्ये A कंपोनंटच्या वेपर सोल्युशनमध्ये कमी दिसणार आहेत. मग आपल्याला टोटल प्रेशर किती असणार आहे ह्यांचं आपण हे बघायचं आहे. सो PT इज इक्वल टू P1 प्लस P2 या पद्धतीने असणार आहे. तर आपण ह्यांच्या व्हॅल्यू आपण त्याच्यात टाकून बघूया. सो त्याच्या आधी आपण हे समजून घेऊया. सो द प्रेशर एक्झर्टेड बाय द हे कंपोनंट आहे ह्या कंपोनंट this liquid is start to vaporize. After some time there is a equilibrium between the vaporization and condensation form. This vapor exert the pressure on the surface of liquid is called as a vapor pressure. आणि हे यांचं रिलेशन हे related to mole fraction and that mole how it is related to mole fraction is shown by the Raoult's law. मग Raoult's law आपल्याला काय सांगतो की vapor pressure of any component is equal to the vapor pressure of pure component multiplied by its molar fraction. तर आता आपण हे समजून घेऊया. आपण इथे सोल्युशन तयार केलेलं आहे. तर आता आपण हे डायग्रामॅटिकली समजून घेऊया. तर डायग्राम आपली कशी राहील तर आपल्याला हे कळलं की PT म्हणजेच PT म्हणजेच काय झालं आपल्याला पुस्तकामध्ये टेक्स्ट मध्ये रिप्रेझेंटेड बाय P इज इक्वल टू P1 plus P2. Substitute this value of P1 and P2 in this equation. We get P1 ची व्हॅल्यू काय आपली P01 x1 plus P02 x2. आता x म्हणजे काय मोलर फ्रॅक्शन. आपल्याला माहिती आहे मोलर फ्रॅक्शन x1 plus x2 is equal to 1. x1 plus x2 is equal to 1. Hence x1 is equal to 1 minus x2. x1 is equal to 1 minus x2. जर P2 is greater than P1, pressure of second component A2 is greater than P1. असं ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला आपण x1 ची व्हॅल्यू घ्यायची. त्यावेळेला आपण x1 is equal to 1 minus x2 ही व्हॅल्यू घ्यायची. आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये टाकायची. मग काय होते बघूया. सो हियर is equal to आता आपण x1 ची व्हॅल्यू टाकणार आहे 1 minus x2 plus P02 x2. त्यानंतर काय होते P01 minus x2 into P01 plus P0. आता आपल्याला काय येणार आहे आपल्याला P02 x2. आता या केस मध्ये काय झालंय कॉमन या केस मध्ये कॉमन काय झालंय हा x2 हा कॉमन झालाय. मग x2 किती येणार आहे बघूया आपण. आता x2 किती येईल. सो P01 मायनस आता इथे आपण एक प्लस साइन घेऊया. याच्यातून कॉमन घेऊया आणि प्लस साइन घेतलं हे कॉमन आहे. आता याच्यातला हा x2 हा कॉमन आहे तो बाहेर काढला आणि
P02 ज्याला पॉझिटिव्ह साईन आहे ते फ्रंटला घेतलं आणि ज्याला निगेटिव्ह साईन आहे ते बॅकला टाकलं. P01. मग आता आपलं हे इक्वेशन आपल्याला मिळालं. P ऑफ सोल्युशन मध्ये जर दोन कंपोनेंट्स असतील, सोल्युशन मध्ये दोन वोलाटाईल कंपोनेंट्स असतील तर त्यावेळेला आपल्याला हे इक्वेशन मिळतं. मग आपल्याला प्रथम कुठलं इक्वेशन मिळालं? P1 P01 x1 यापूर्वीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणि दुसरं इक्वेशन कुठलं मिळालं? P2 P02 x2. याला आपण एक नंबर देऊया. Here is a second number and this equation is called as a third number equation. Now आपल्याला हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. याचं आपल्याला काय बघायचं आहे? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं. मग आपण या ग्राफसाठी, या इक्वेशनसाठी रॉल्स लॉ आहे पुस्तकामध्ये आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. तर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार? तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. आपण इथे बघूया ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. हे आपलं वेपर प्रेशर आणि हे आपलं एक्स, दॅट इज द मोल फ्रॅक्शन. कारण आपलं काय वेपर प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन हे रिलेटेड दाखवायचे आहे. मला वाटतं इथे तुम्हाला डायग्राम दिसेल का? तर मी इकडेच काढते. तर या पद्धतीने इकडे वेपर प्रेशर आणि इकडे आपला हा एक्स. तर आता आपण x1 ची आपण ही आधी बघूया. आता इथून ओरिजिन सुरू आहे म्हणजे इथे काय झाले? x0 0. आपले काय झाले? इथे घेतले आपण 0 0 आणि हा आपला x. इथे सुद्धा इथे सुद्धा आपल्याला जागा पुरणार नाही. आपण कुठे घेऊया? तर आपण या ठिकाणी बघूया या पद्धतीने वेपर प्रेशर आणि हा आपला मोलर फ्रॅक्शन. आपल्याला इथे काय असणार आहे? 0 0. आता आपल्याला त्याला कंडिशन अप्लाय करायचे. सो इक्वेशन फर्स्ट कुठलं आहे आपलं? P1 P01 x1. आता ह्या x1 दोन कंडिशन टाकायच्यात आपल्याला. दोन कंडिशन टाकायच्यात आपल्याला. x1 0 आणि x1 1 अशा दोन कंडिशन टाकायच्या. सो P0 आता आपण याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. जर x1 0 then this equation P1 P01 into 0. मग टोटल क्वांटिटी किती येते? P1 0. आपल्याला फायनली आपल्याला काय मिळालं? P1 0. मग आता x ची व्हॅल्यू 0 आहेच आहे. x ची तर व्हॅल्यू ऑलरेडी 0च आहे. आणि आता आपल्याला प्रेशर सुद्धा कसं मिळालं? 0 मिळालं. म्हणजे आपल्याला पॉइंट कुठला मिळाला? हा पॉइंट मिळाला. आपल्याला पॉइंट कुठला मिळाला? हा पॉइंट मिळाला. आता आपल्याला दुसरा पॉइंट मिळवायचा आहे. त्या दुसऱ्या पॉइंटसाठी आपण x1 1. आता ही किंमत याच्यामध्ये टाकूया. सो P1 P01 into 1 P01. आपल्याला आन्सर काय मिळालं? P01. P1 P01 हे आन्सर मिळालं. आता त्या केसमध्ये x 1 आहे. मग आपण x ऍक्सिस मध्ये इथे सपोज हे आपलं x ऍक्सिसचं 1 आहे. x ऍक्सिसचं इथे x1 1 म्हणजे आपल्याला त्या मोल फ्रॅक्शनच्या याच्यामध्ये आपल्याला सपोज तिकडे 1 असेल. मग आपल्याला P1 घ्यायचं आहे. P1 आता हे प्रेशर आहे. सपोज दिस इज आवर P01 दिस इज आवर P01. त्यानंतर आपलं P02 आपण इथे रिप्रेझेंट करूया. P02 आपण इथे रिप्रेझेंट करूया. ठीक आहे. मग आता आपल्याला हा पॉइंट मिळवायचा आहे. मग हा P01 हा इथून आपल्याला कुठे मिळाला? पॉइंट इथे मिळाला. कुठे मिळाला आपल्याला पॉइंट? इथे मिळाला. मग आपण हे दोन पॉइंट कनेक्ट करू शकतो आणि स्ट्रेट लाईन ग्राफ काढू शकतो. सो यू हॅव टू कनेक्ट दिस टू पॉइंट्स. मग आपल्याला हे कुठले इक्वेशन झालं? P1 साठी P1 P01 x1 हे आपलं यासाठी आपल्याला हे स्ट्रेट लाईन ग्राफ मिळालं. आता आपल्याला दुसरे इक्वेशन आहे
P2 इज इक्वल टू P02 X2 हे इक्वेशन. या इक्वेशनला सुद्धा आपल्याला दोन कंडिशन अप्लाय करायच्या आहेत. त्याच्यामध्ये x2 इज इक्वल टू 0 आणि x2 इज इक्वल टू 1 या दोन कंडिशन सेम टाइपच्या कंडिशन आपण त्याला अप्लाय करायचे. सो P2 इज इक्वल टू P02 इंटू 0 इज इक्वल टू 0. आपल्याला दुसरा पॉईंट कुठे मिळाला? हा 0 मिळाला. मग आता आपल्याला आपण इथे 0 0 हा पहिल्यासाठी घेतलेला आहे. आता हे दोन्ही प्रेशर P ऑफ टोटल काढत असतो आपण, P ऑफ टोटल काढत असतो. त्यामुळे आपल्याला हे दोन्ही, कारण P1 आणि P2 हे आपले पार्शियल वेपर प्रेशर झाले. आता हे जर सोल्युशन मध्ये टाकले तर ते कंबाईन होतात, म्हणून आपल्याला हे दोन्ही एकाच ग्राफवर एक्सप्लेन करायचे आहे. तर या केस मध्ये आपले इथे काय होतं? x1 इज इक्वल टू 0 आणि इथे काय होतं? x1 इज इक्वल टू 1 ही केस होती. त्यानंतर आता आपण x2 ची केस घ्यायची आहे. x2 मध्ये इथे x2 इज इक्वल टू 0 ही केस घ्यायची आहे. x2 इज इक्वल टू 0 आणि इकडच्या बाजूला घ्यायचंय x2 इज इक्वल टू 1. मग x2 इज इक्वल टू 0 कुठली केस झाली? x2 is equal to 0 that time P2 is equal to 0 that time हे जे प्रेशर आहे त्यावेळेला ते किती असणार आहे? 0. मग आता या केस मध्ये आपल्याला कुठला पॉइंट मिळाला? हा पॉइंट मिळाला. कुठला मिळाला? आपला हा पॉइंट मिळाला. कारण x2 is equal to 0 x2 is equal to 0 म्हणजे ह्या 0 च्या पॉइंट, कारण ह्या x2 ला आपल्याला इथे हा आपला y ऍक्सिस आहे आणि इकडच्या बाजूला x ऍक्सिस आहे. हा वर आपला y ऍक्सिस आहे, इकडच्या बाजूला आपला x ऍक्सिस आहे. मग आपल्याला कुठला ओरिजिन मिळाला? इथे मिळाला. त्यानंतर आपण परत दुसरी व्हॅल्यू टाकूया. x इज इक्वल टू 1 x2 इज इक्वल टू 1. त्यावेळेला आपलं इक्वेशन कसं होणार आहे? P2 इज इक्वल टू P02 into 1 we get P02. आता आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली? P02 ही व्हॅल्यू मिळाली. त्यावेळेला आपल्याला x किती आहे? x2 किती आहे? 1 आहे. त्यावेळेला आपला x2 किती आहे? 1 आहे. मग x2 कुठे आहे आपला? x2 इकडून सुरुवात करायची. x2 इज इक्वल टू 1 म्हणजे आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आणि आपला P2 वेपर प्रेशर किती येते? P02. मग आपला हे झाला हा पॉइंट झाला. आता आपण हे दोन्ही पॉइंट्स, कारण आपल्याला x चे पण दोन पॉइंट्स मिळाले. आता आपण हे दोन्ही पॉइंट्स कनेक्ट करायचे, कनेक्ट विथ इच अदर. मग आपल्याला हा ग्राफ मिळाला. मग हा ग्राफ कशासाठी मिळाला आपल्याला? P2 इज इक्वल टू P02 X2. आपल्याला काय मिळालं? P2 इज इक्वल टू P02 X2. आणि आपल्याला हे जे ग्राफ आहे, ठीक आहे, हे आपल्याला कशाला मिळालं? P1 ला, P01 ला आपल्याला मिळालं. आणि आता आपल्याला हे दोन्ही पॉइंट्स यू हॅव टू कनेक्ट विथ इच अदर. सो प्रेशर इज इक्वल टू P1 प्लस P2. आपल्याला हे दोन्ही पॉइंट्स P2 आणि P1, कारण आपल्याला काय हे दोन्ही पॉइंट्स, मग आपण हे असे कनेक्ट करू शकतो. मग आपल्याला टोटल प्रेशर ऑफ सॉल्युशन इज इक्वल टू पार्शियल वेपर प्रेशर ऑफ द टू कंपोनेंट्स बिकॉज दिस इज अवर बायनरी इक्वेशन. तर आपल्याला हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नीट समजून घ्यायचं आहे. तर आपण काय आधी प्रथम काढले या पद्धतीने. जर दोन सोल्युशन असतील तर हे झालं, परत हे झालं आणि आता आपल्याला इथे तिसरे इक्वेशन मिळालेलं आहे. दॅट इज थर्ड इक्वेशन. P इज इक्वल टू P01 प्लस x2 मल्टिप्लाइड बाय या पद्धतीने. मग आपण दिस इक्वेशन इज रिलेटेड टू दॅट डायग्राम हे सुद्धा आपण बघूया. तर मी इथे आता खोडते थोडे, कारण आपल्याला इक्वेशन थर्ड, हाउ दिस इक्वेशन इज रिलेटेड टू, कारण डाल्टन्स लॉ, अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ P ऑफ टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 हे आपले इक्वेशन आहे डाल्टन्स लॉचं. आता आपल्याला हे या इक्वेशन मध्ये कोरिलेट करून बघायचंय की आपल्याला हे मिळतं का, हे असं मिळतं का ते आपल्याला चेक करायचं. सो आता इथे सुद्धा आपल्याला कंडिशन अप्लाय करायची आहे की x2 इज इक्वल, कारण मोल फ्रॅक्शन आता आपल्या इथे किती आहे? x2 आहे. मग x2 इज इक्वल टू 0 आणि x2 इज इक्वल टू 1 या पद्धतीने x2 इज इक्वल टू
1 या पद्धतीने आपल्याला गोष्टी अप्लाय करायच्या. x2 इज इक्वल टू 0. सपोज p इज इक्वल टू p01 प्लस x2 ची व्हॅल्यू किती झाली 0 मल्टिप्लाइड बाय p02 मायनस p01. आता ह्या टोटल टर्म आपली 0 येणार आहे. टोटल टर्म आपली किती झाली 0. सो p इज इक्वल टू p01 हे आपल्याला उत्तर मिळालं. सो p इज इक्वल टू p01 हे मिळालं आपल्याला. त्यानंतर आपण x2 इज इक्वल टू 1 x2 इज इक्वल टू 1 ही किंमत टाकणार आहे. फॉर दिस मग आपले इक्वेशन कसं होणार आहे परत एकदा इक्वेशन p इज इक्वल टू वरचंच इक्वेशन मी परत एकदा लिहिते प्लस x2 p02 मायनस p01 या पद्धतीने p इज इक्वल आता आपल्याला x ची व्हॅल्यू किती टाकायची 1 p इज इक्वल टू p01 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय p02 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय p01. आता हे या केस मध्ये प्लस मल्टिप्लाइड बाय 1 नाही लिहिलं तरी चालतंय. परत आता इथे स्टेप्स लिहायला आपल्याला जागा नाही म्हणून मी त्या कापते. सो p01 आणि p01 प्लस p01 मायनस p01 कॅन्सल झालं. सो p इज इक्वल टू p02 ही केस मिळाली आपल्याला. p इज इक्वल टू p02 ही एक केस मिळाली. म्हणजेच काय मग हे दोन आपल्याला ग्राफ मिळाले. म्हणजेच काय सो अकॉर्डिंग हे इक्वेशन आपलं प्रूव्ह झालं. आणि या इक्वेशन थर्ड साठी आपल्याला हा ग्राफ मिळाला. तर आपल्याला आता ह्या कंडिशन हे ग्राफ आपल्याला नीट समजून घेतले पाहिजे. आता आपण बघूया अकॉर्डिंग टू रॉल्स लॉ. सो रॉल्स लॉ आपल्याला काय म्हणतो वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट. वेपर प्रेशर ऑफ कंपोनेंट इज इक्वल टू दी वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. सपोज द मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. जर कंपोनेंट्स हे दोन कंपोनेंट्स असतील जर त्याच्यामध्ये दोन कंपोनेंट्स असतील तर आपल्याला काय होईल ते बघूया. सो दोन कंपोनेंट्स असतील त्यावेळेला काय होते ते बघूया. तर दोन कंपोनेंट्स आहेत. सपोज आपल्याला इथे काय एक्सप्लेन करायचं आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. जर आपण त्या सोल्युशन मध्ये अजून एखादा कंपोनेंट टाकला सपोज x1 and x2 these two are of our components. मग ह्याच्यामध्ये a1 आणि a2 हे आपले दोन कंपोनेंट झाले. मग a1 चा आपलं इक्वेशन काय झालं p1 is equal to p01 x1 आणि a2 चं इक्वेशन काय झालं p2 is equal to p02 x2. हे आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. आता हे दोन इक्वेशन आपण कंबाईन केले आणि त्याच्यानंतर आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं. ते परत एकदा मला वाटतं एक्सप्लेन करायला लागणार आहे. तर आपण हे इंडिव्हिज्युअली याचा ग्राफ बघूया. इंडिव्हिज्युअली एकाचा ग्राफ बघूया. सो y is equal to mx plus c हे आपलं स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. मग y ऍक्सिस ला आपण p घेतला y ऍक्सिस ला आपण प्रेशर घेतलं वेपर प्रेशर घेतलं आणि x ऍक्सिस ला आपण मोल फ्रॅक्शन घेतलं. तर आपल्याला ग्राफ कसा मिळणार आहे हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळणार आहे. आपल्याला कसा ग्राफ मिळणार आहे हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळणार आहे विथ स्लोप या पद्धतीने. तर आपल्याला हा रॉल्स लॉचा ग्राफ मिळणार आहे. त्यानंतर जर आपण याच्यामध्ये जर एखादा कंपोनेंट मोलाटाईल दोन्ही कंपोनेंट या केसमध्ये काय होतं की दोन्ही कंपोनेंट्स मोलाटाईल होते. जर आपण एखादा नॉन मोलाटाईल कंपोनेंट्स टाकला तर आपलं इक्वेशन कसं होतं त्या पद्धतीचं आपण बघूया आता. and how this is related to molar mass. how it is related to molar mass हे पण बघायचं आहे आपल्याला. तर मग आपण
या पद्धतीने झालं आपलं. ओके, हे स्ट्रेट लाईन इक्वेशन आता आपण खोडूया. तर हे आपले इक्वेशन आहेत, हे दोन आपले इक्वेशन आहेत. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. मग आपल्याला x1 इज इक्वल टू 1 मायनस x2, 1 मायनस x2 ही किंमत आपण याच्यामध्ये टाकूया. एका इक्वेशन मध्ये आपण टाकली किंमत. तर p1 इज इक्वल टू p01, x1 ची किंमत टाकली 1 मायनस x2. सो वी गेट p1 इज इक्वल टू p01 मायनस x2 मल्टिप्लाइड बाय p01. आता आपण इथे काय काढणार आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आपण इथे काय काढतोय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. मग आपण साइन चेंजिंग साइन केलं, साइन चेंज केले. सो p1 इज इक्वल टू प्लस साइन, याला मायनस साइन दिला, याला मायनस साइन, p01 याला साइन चेंज केले आपण, आपल्याला हे मिळेल. त्यानंतर आपण हा इकडे आणला. सो p01, कारण वेपर प्रेशर ऑफ युअर कंपोनेंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन. सो p01 मायनस p1, मायनस इकडचा इकडे आणला, मायनस हा p1 इज इक्वल टू x2 मल्टिप्लाइड बाय p01 या पद्धतीने मिळेल. हे म्हणजे काय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजेच काय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दॅट इज द डिफरन्स. सो p01 मायनस p1 इज इक्वल टू डेल्टा p इज द डिफरन्स बिटवीन दिस टू वेपर प्रेशर इज इक्वल टू x2 मल्टिप्लाइड बाय p01 हे आपल्याला मिळेल. म्हणजेच काय, डेल्टा p इज इक्वल टू p2 x2 p01 हे इक्वेशन मिळेल. मग आता म्हणजेच काय, दिस इज कॉल्ड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, वेपर प्रेशर. आता आपल्याला हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा p डिवाइडेड बाय हे या पद्धतीने आणलं इज इक्वल टू x2. आता आपल्याला हे सेकंड इक्वेशन मिळेल. म्हणजेच काय, दिस लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, याला काय म्हणायचं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दिस डिफरन्स बिटवीन द टू वेपर प्रेशर divided by vapor pressure of your component is equal to the molar fraction of second compound, of the molar fraction of second compound which is non-volatile, which is non-volatile. मग आपल्याला हे इक्वेशन मिळालं. मग आता हाऊ दिस याच्यावरून आपल्याला मोलार मास, मॉलिक्युलर मास और मॉलिक्युलर वेट आपल्याला कसं काढायचंय ते बघूया. मॉलिक्युलर मास आपण कसं काढायचं ते बघूया. तर तुम्हाला व्हॉट्सअपला मी नोट्स PDF फाईल करून पाठवलेले आहेत, त्यात तिथे तुम्ही ऑब्झर्व करा. तर आपलं इक्वेशन काय झालं, डेल्टा p डिवाइडेड बाय p01 इज इक्वल टू x2. x2 म्हणजे काय, मोल ऑफ फ्रॅक्शन. मग मोल ऑफ फ्रॅक्शन म्हणजे काय, x2 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन n2 डिवाइडेड बाय n1 प्लस n2. हे इक्वेशन आहे आपले. n म्हणजे नंबर ऑफ मोल्स, n म्हणजे काय, नंबर ऑफ मोल गिवन वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. हे आपल्याला सूत्र माहिती आहे. तर आता आपण हे सूत्र टाकूया. मग इज इक्वल टू हे किती झालं आपलं, इज इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2 हे मिळालं आपल्याला इक्वेशन. आता आपण या इक्वेशन मध्ये हे n च्या व्हॅल्यू टाकूया. आता हे डिनॉमिनेटर, त्याच्यामध्ये n1 इज ग्रेटर, कारण n1 इज व्हेरी ग्रेटर दॅन n2 निग्लेक्टेड. आणि मग उरतंय ते काय आपलं, फक्त डेल्टा p डिवाइडेड बाय p01 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू n2 डिवाइडेड बाय n1. काय आलं आपलं, n2 डिवाइडेड बाय n1. आता आपण या n1 n2 च्या सुद्धा आपण व्हॅल्यू टाकणार आहे नेक्स्ट इक्वेशन मध्ये. परत एकदा हे लिहिते मी, इज इक्वल टू x2
इज इक्वल टू N2 म्हणजे काय गिवन वेट 2 चे आहे म्हणून आपण तिथे 2 लिहायचंय W2 अपॉन M2 मल्टिप्लाइड बाय N1 N1 चं काय होणार आहे W1 डिवाइडेड बाय M1 तर हा M1 मी वरच्या बाजूला ढकलला सो M1 म्हणजेच काय झालं आपलं रिलेटिव्ह लोडिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू दिस म्हणजे फायनली आपल्याला आन्सर काय मिळालं रिलेटिव्ह लोडिंग ऑफ पेपर प्रेशर इज इक्वल टू W2 मल्टिप्लाइड बाय या पद्धतीने M1 डिवाइडेड बाय M2 मल्टिप्लाइड बाय W1 म्हणजे जर आपल्याला एखादं कंपोनेंट काढायचं एखाद्या कंपोनेंटची व्हॅल्यू काढायची असेल आणि बाकीच्या जर माहिती असेल तर आपण त्या कंपोनेंटची व्हॅल्यू काढू शकतो किंवा आपल्याला सांगितलं मोलार मास ऑफ सोल्यूट और मोलार मास ऑफ सॉल्व्हेंट काढा तर त्या पद्धतीने M1 और M2 घेऊन आपण या पद्धतीने काढू शकतो. थँक्यू.